मंडळी, तुम्हाला ही बातमी कळली का? दोन सत्र न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या तपास समितीने बडतर्फ केलंय. सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या आरोपात, तर इरफान शेख या न्यायाधीशांना अंमली पदार्थाचं सेवन आणि तस्करी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. हे दोन्हीही न्यायाधीश सध्या बडतर्फ आहेत, पण त्यांना अटक झालेली नाहीये मित्रांनो. आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रूजवर इरफान शेख स्वतः होते आणि त्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, पण त्यांना त्यावेळेस अटक करण्यात आली नाही. त्यांना गुप्तपणे बाहेर काढण्यात आलं, असा दावा आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या एका याचिकेद्वारे केलेला आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. हे दंडाधिकारी महाशय क्रूजवर नशेत होते. त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं. विशेष म्हणजे इरफान शेख हे बेलाड पियर येथील एनडीपीएस कोर्टात कार्यरत असताना त्यांच्या कोर्टात एनसीबीनं जप्त केलेला मुद्देमाल जो पुरावा म्हणून ठेवण्यात येतो, त्या अंमली पदार्थावर डल्ला मारून त्याचं स्वतःही सेवन करत होते, तसंच बॉलिवूडमधील मित्रांनाही ते वाटत होते, असा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे. आणि इरफान शेख यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. तसंच धनंजय यांची चौकशी त्या समितीमार्फत झाली आणि मग हे आढळून आलं की हो, आरोप खरे आहेत. आणि त्यानंतर या दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली, पण त्यांना अटक का केली नाही?